मित्रांनो, महाराष्ट्र प्रकल्प अधिकारी एकात्मिक बालविकास प्रकल्प जिल्हा धुळे यांचे परिपत्रक आलं आहेत. दिनांक 12/2/2026ला मुख्याध्यापक सर्व शासकीय अनुदानित आश्रमशाळा तालुका धुळे, शिंदखेडा, शिरपूर, साक्री, जिल्हा धुळे. विषय सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात आदर्श आश्रमशाळा प्रवेश परीक्षा घेण्याबाबत. संदर्भ माननीय अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग नाशिक यांचे हे पत्र आहेत. उपरोक्त संदर्भीय विषयान्वये कळवण्यात येते की नाशिक विभागांतर्गत असलेली आदर्श आश्रमशाळा देवमोगरा नंदुरबार प्रकल्प ही आश्रमशाळा विद्यानिकेतन धर्तीवर असून तेथे विद्यार्थ्यांना इयत्ता 5वी प्रवेश परीक्षा घेऊन प्रवेश दिला जातो. सदर आदर्श आश्रमशाळा फक्त ही विभागाच्या कार्यक्षेत्रापुरत्या मर्यादित असल्याने सन 2026-27 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 5वीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासाठी सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 4थी शिकत असलेल्या विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा दिनांक 12/4/2026 रोजी 11 ते 12:30 या वेळेत खालील परीक्षा केंद्रावर तालुकानिहाय घेण्यात येणार आहे. तसेच प्रवेश अर्ज विहित नमुन्यात भरून आवश्यक ते कागदपत्रे जोडून दिनांक 28/2/2026 पर्यंत या कार्यालयात जमा करावे. परीक्षा केंद्र कोणत्या ठिकाणी देण्यात आले बघा. परीक्षा केंद्र आहे तालुका, परीक्षा केंद्र आणि शहरा. पहिला आहे बघा साक्री तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी कोणतं या ठिकाणी एक्झाम सेंटर देण्यात आले परीक्षा केंद्र. शिरपूर, धुळे व शिंदखेडा तालुक्यातील विद्यार्थ्यांसाठी आणि परीक्षा केंद्र आहे शासकीय आश्रमशाळा शेवगे तालुका साक्री जिल्हा धुळे. हे साक्री तालुक्यासाठी परीक्षा केंद्र आहे आणि शिरपूर, धुळे, शिंदखेड्यासाठी शासकीय आश्रमशाळा लौकी तालुका शिरपूर जिल्हा धुळे या ठिकाणी परीक्षा केंद्र आहेत. परीक्षेचे विषय व गुण कसे असणार आहेत तर बघा, विषय, गुण, प्रश्न, वेळ. पहिला आहे भाषा व सामाजिक शास्त्रे, गुण 32 आहे आणि प्रश्न 16 असेल आणि वेळ 30 मिनिटं आहे. दुसरा आहे गणित. गणित या विषयात 32 गुण आहे, प्रश्न 16 आणि 30 मिनिटं असेल. आणि तिसरा आहे बुद्धिमत्ता चाचणी व सामान्य ज्ञान. यासाठी एकूण गुण 36 आहे, क्वेश्चन आहे, प्रश्न 18, 30 मिनिटं. म्हणजे एकूण 100 गुणाचं पेपर असेल आणि प्रश्न आहे 50. म्हणजे किती तासाचं पेपर आहे? 1.5 तासाचं पेपर आहे. 1 तास 30 मिनिटं पेपर चालणार आहेत. तर ज्या विद्यार्थ्यांना ही परीक्षा द्यायचं आहे त्यांनी या ठिकाणी सर्व काही माहिती दिली. आणखी तुम्हाला मी हे ॲप्लिकेशनसुद्धा दाखवणार आहेत. प्रवेश परीक्षेबाबत पात्रतेचे निष्कर्ष काय असणार आहेत? प्रवेश परीक्षेचे बसणारे विद्यार्थी-विद्यार्थिनी हे 2025-26 या शैक्षणिक वर्षात इयत्ता 4थी शासकीय अनुदानित आश्रमशाळा किंवा जिल्हा परिषद शाळेत शिकणारे असावे. बघा, जिल्हा परिषद शाळेत शिकणारे असं म्हटलं आहे. दुसरा प्रवेशार्थी विद्यार्थी हे अनुसूचित जमातीचे असावे. तिसरं महाराष्ट्र राज्याचे आदिवासी असावेत. चौथा विद्यार्थ्यांच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न 1,00,000पेक्षा अधिक नसावे. पाचवं ही स्पर्धा परीक्षा उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या धर्तीवर घेण्यात येईल. सहावं प्रवेश अर्जासोबत विद्यार्थ्यांचे आधार कार्ड, पासपोर्ट फोटो, पालकांचे उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला, विद्यार्थ्यांच्या जातीचा दाखला किंवा विद्यार्थ्यांचे बोनाफाईड सर्टिफिकेट जोडण्यात यावे. तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेत सहभागी करावे असं या ठिकाणी म्हटलं आहे. सिग्नेचर सहाय्यक प्रकल्प अधिकारी शिक्षण एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प धुळे तालुका जिल्हा धुळे यांचे BDA आव्हाड यांचं सिग्नेचर आहे. आता ॲप्लिकेशन आपल्याला बघायचं. ॲप्लिकेशन कसं आपल्याला भरायचं आहे तर बघा, ॲप्लिकेशन या ठिकाणी विद्यार्थ्यांचे किंवा विद्यार्थ्यांचे फोटो या ठिकाणी लावायचे. नंतर आपल्याला विद्यार्थ्यांचं नाव, प्रथम नाव या ठिकाणी फिलअप करायचं, भरायचं आहे. विद्यार्थ्यांचे जात, पोटजात जे आहे ते. नंतर 3 नंबरचा विद्यार्थ्यांचा जन्मतारीख, पूर्ण वय, वर्ष, महिने आणि दिवस हे कॅल्क्युलेशन करून या ठिकाणी भरायचं आहे. नंतर चौथं पालकांचं पूर्ण नाव या ठिकाणी फिलअप करायचं आहे. 5वं आईचं पूर्ण नाव फिलअप करायचं आहे. 6 नंबर विद्यार्थी शिक्षण घेत असलेले शाळांचं नाव या ठिकाणी द्यायचं आहे. पालकांचा व्यवसाय काय आहे? शेती, शेतमजूर किंवा जे असेल ते व्यवसाय या ठिकाणी लिहायचं आहे. 8 नंबर हा पालकांचे पूर्ण पत्ता लिहायचा आहे. 10 नंबर इयत्ता 4थी पास झाल्यांचे वर्ष या ठिकाणी वर्ष टाकायचे, 4थी पास झालेले. नंतर 11 इयत्ता 4थी वार्षिक परीक्षेत मिळालेले गुण किती आहे, शेकडा गुण किती आहे, पर्सेंटेज ते सुद्धा या ठिकाणी लिहायचं आहे. 12 नंबर वैयक्तिक माहिती या ठिकाणी भरायचं, उंची, छाती हे सर्व या ठिकाणी फिलअप करायचं आहे. 13 नंबर अपंग असल्यास अपंगत्वाचा प्रकार या ठिकाणी हँडिकॅप कोणतं प्रकार आहे ते या ठिकाणी लिहायचं आहे. 14 नंबर इथे इतर माहिती भरायचं आहे. सोबत गुणपत्रक जोडून सादर करायचं आहे. खेळ, संगीत, कार्यानुभव इत्यादी प्रावीण्य असल्यास नमूद करावे या ठिकाणी. आणि विद्यार्थ्यांची स्वाक्षरी घ्यायचं, मुख्याध्यापकांचं या ठिकाणी सही शिक्का या ठिकाणी असेल.
या पद्धतीने हे अर्ज या ठिकाणी भरायचं आहे. जास्तीत जास्त आपल्या मित्रांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद.